उपसिद्धी नित्य समाधी हरिनामे काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधनम कंधनेत्रम सदय धवला सम विठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरत्या वरम कुंडलिकाय रांतु मुनीन्द्रे समागस्त तिष्ठन्त मानंद कन्दम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करुणाकर दयाला तुमचा नवऱ्याला जर पावन झालो चराचरी मी कला दुसरी काही जणीने बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारदा जी चतुर्नाचे आत्मजा वाक्सीते पावी जे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता नमो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तयान मन माझे दंडवत आता नमो साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारी ती जन तयान मन माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तन उभे होती लोका ताल मृदंग श्रोते देखा दयान मन माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकला हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या पुल्या बाला चालवी सकला नामा मन विठ्ठल विठ्ठल नरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होई सकल विद्यांचे अधिकरण हे जीवंतो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता सेवेला गे सेवक
वचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ शिरोमणी देहूचे श्रीमान श्रीमंत वैराग्याचे मुकुटमणी जगद्गुरु तुकोबर यांचे पट्ट शिष्य निरोपर यांचा आहे विठ्ठला विठ्ठला काल सार्थक कोणी केला त्याची खूण सांगणारा हा अभंग आहे ज्याच्या मुखामध्ये नाम आहे नाम वाचेमध्ये आहे नाम वाचे श्रवणामध्ये देवाची कीर्ती किंवा संतांची कीर्ती आहे नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान चित्तामध्ये समान पावले ज्याच्या आहेत त्यांनी काल सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल विठ्ठलाला मनामध्ये धारण केला त्यांनी काल सार्थक केला कीर्तनाचा समारंभ निर्धम्म सर्वता निर्धम्मतेने कीर्तनामध्ये जे कार्यक्रम केलेला आहे दंभ विहित कीर्तन केलेलं आहे त्यांनी काल सार्थक केला अजून कुठे सांगतात काल सार्थक केला निलाभने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी निलोबा शेवटच्या चरणात सांगतात नित्य ज्याला समाधी लागते नामामध्ये तो त्या भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो निलाभने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामी काल सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल निलोबाराय म्हणतात काल कोणी सार्थक केला वारकऱ्यांनी काल सार्थक केले नाही या बाबाने काल सार्थक केले नाही म्हणून याच्याकरिता हा अभंग निवडलेला आहे या अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आज आपल्या या बारको पाड्यातील इहलोकी ज्याचा संपूट परलोकीला गेलेले आपले बाबा गोमा आप्पा कालन इहलोकीची यात्रा त्यांचे सपने आणि परलोकीला त्यांचं गमन झालेलं आहे आज त्यांचे भाऊ आहेत एकनाथ दादा कालन शनिवार रामा कालन दिलीप गोवर्धन कालन ही मुलं आहेत भावाची मुलं गणेश गोवर्धन कालन विनोद शनिवार कालन आणि समस्त कालन परिवार आणि ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे एकनाथ दादांनी दिलेली आहे एकनाथ दादाचे संबंध आमचे एकदम जवळचे आहेत एकदम जवळचे संबंध म्हटलं तर त्या प्रेमात आईच्या लग्नाला सुद्धा मी होतो आणि माझ्या आई होती मग समजलं तुम्हाला कुठपर्यंत आमचे संबंध आहेत हा ते माझ्या घरी माझी आई वारली तरी सुद्धा ते माझ्या घरी 2 वेळा येऊन गेले एवढा लॉकडाऊन असताना सुद्धा ते यायचे थांबले नाही एवढे जवळचे संबंध विठ्ठला कीर्तनाची सेवा प्रेमा खातीर आहे काही ठरवलं नाही हा पाकिट वगैरे नाही तुम्हाला वाटत आला पाकिटाकरिता महाराज फिरतात असं काही समजून जाऊ नका नाही का बाबा बलिराम बाबा आहेत का सप्त्यामध्ये तुमचं कीर्तन झालं ठरवलं का पाकिट हा परमार्थ करायचा आहे आपल्याला परमार्थ कसं करायचं आपल्या सावलाराम बाबांकडून शिकावं विठ्ठल अनेक लोक सावलाराम बाबांच्या नावाने वामन बाबांच्या नावाने पोट भरतात अनेक लोक पोट भरतात त्यांच्या नावाने पण ते जसे वागले तसे ते वागत नाही विठ्ठल स्वर्गीय बाबा बरोबर की नाही स्वर्गीय बाबांनी सुद्धा परमार्थ कसा केला असेल सर्व मंडळीने जे आपल्या सावलाराम बाबांच्या वामन बाबांच्या सानिध्यात होते ते बरोबर परमार्थ करतात आणि त्यांना सानिध्य मिळालं नाही फक्त त्यांच्या नावावरनं पोट भरण्याचं साधन त्यांनी प्राप्त केलं विठ्ठल दिलेली आहे आणि त्याच परंपरेमध्ये आपल्याला चालायचं आहे सावलाराम बाबांनी असा परमार्थ केला बाबा आमच्या परिसरामध्ये कुठेही सप्ताह असला तरी मोठा फोटो लावला जातो सावलाराम बाबांचा एवढी कीर्ती त्यांची वाऱ्यासारखी पसरली कोणाची कीर्ती पसरते हो कोणाची वाऱ्या हाती माप झाले सज्जनाचे कीर्तिमुखी ज्यांचे नारायण विठ्ठला विठ्ठला उभाय लोकी उत्तम कीर्ती देवाची
देवाची कीर्ती गातो. ज्याच्या चित्तामध्ये देव राहिला त्याची इहलोकातही कीर्ती आणि परलोकातही कीर्ती. उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिली. ज्याच्या चित्तामध्ये देव विराजमान झाला त्याची कीर्ती राहिली जगामध्ये. आता अनेक लोक म्हणतात हो इहलोकामध्ये उदंडाचे झाले धर्मणी आमेले होणे गेले राम रंग त्याचे नाव कोणी नेगे चराचरी. विठ्ठल विठ्ठल त्यांचं नाव कोणी घेतही नाही आणि घेणार सुद्धा नाही. अनेक राजे झाले त्यांचं नाव कोणी घेतो. मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का घेतला जातो. आवाजाचं बरोबर नाही ना बाबा. मलाही त्रास होतो आणि तुम्हाला येतो होईल थोडा त्रास पण गुण हमखास बरोबर लावतो. विठ्ठल विठ्ठल असे जर वाटत असेल तर चांगलं जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कसं चांगलं म्हणून. नंतर अनेक लोक मरतात जन्माला येतात आणि अनेक लोक मरतात. त्यांचं कोणी नाव घेतो का कीर्तनकार. घेतो कोणी नाव घेत नाही आणि घेणार सुद्धा नाही. का घेणार नाही तर परमार्थ चुकीचा आहे. सावरम बाबांनी जो परमार्थ केला तसा जर परमार्थ केला तर सर्वांची कीर्ती राहील. राजे अनेक झाले पण शिवाजी महाराजांचं नाव का घेतात महाराज लोक. याला कारण काय असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला नर्तकी म्हणून नाचवली नाही दरबारामध्ये आणि इतर राजांनी तिला नर्तकी म्हणून तिला दरबारामध्ये नाचवले म्हणून त्यांचं नाव घेतलं जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थन आणखी कमी होत चाललं. वाढत नाही चाललं आपलं काम. खाली येत चाललं भाऊ. काय पाहिजे ते द्या ना त्याला. काय येरती माईक दुःखाचे झाले ते विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ह्या लोकांमध्ये का राहिली. याला कारण काय आहे आपलं आपण समजून सांगा. बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती अनेक लोक गातात. पवाड्यामध्ये गातात नाही काय. शिवाजी महाराजांसारखं राजा होणार नाही आणि होणार सुद्धा नाही. होईल का हो इथं बरोबर तुम्हाला बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला एका कुत्र्याची समाधी आहे. कुत्र्याची समाधी आहे शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला. रायगड किल्ल्यावर जाऊन बघा. रायगड किल्ल्यावर जाऊन पहा. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला कुत्र्याची समाधी का. काय कारण असेल. याचा कारण आहे. मी माझ्या वाचण्यामध्ये गेलो होतो. मी कीर्तनात सांगायचो पण स्वतः गेल्याशिवाय सांगावं नाही. सांगायला नाही पाहिजे. याच्याकरिता मी रायगड किल्ल्यावर गेलो. तिथे राज्याभिषेक सोहळा केला जातो. एक तिथीनुसार असतो आणि एक तारखेनुसार असतो. मी तिथीनुसार असतो तेव्हा जातो. एक वेळ गेलो तेव्हा इको गाडी घेऊन 6 पोरं घेऊन गेलो. दुसऱ्यांदा गेलो दुसऱ्या वर्षी बस घेऊन गेलो 36 पोरं घेऊन गेलो. तेव्हा आमदार साहेबांचा फोन आला रुपेशदारांचा. मला सांगितलं महाराज किती पोरं आहेत तुमची. मी सांगितली 36 पोरं आहेत. 36 रेनकोट घरी पाठवून दिलं. घरपोच आले आमदार साहेबांकडे. का तर जसं बोलणं तसं वागणं म्हणून महाराजांचा मान ठेवतात. उगाच नाही. नाही तर नुसतं बोलायच्या बाता हा कीर्तन करायला सांगायचं वेगळं आणि वागायचं वेगळं. विठ्ठल रायगड किल्ल्यावर जाऊन पाहिलं तर मला फक्त त्याच आमदाराची मला भेट होते. इतर आमदारांच्या भेटी होत नाही. काय कारण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काही लोक बोट वळतात पण दिसत नाही तिथे. खरोखर जर तुम्ही भक्त असते शिवाजी महाराजांचे तर तुम्ही तिथे मला भेटते. दरवर्षी भेटते. बरोबर की नाही. दरवर्षी मी भेटत नाही. काय कारण आहे तर तुम्ही फक्त पोट भरण्याचं साधन शिवाजी महाराजांच्या नावाने पोट भरण्याचं काम चालू केलं. मी तिथे जाऊन पाहिलं. विचारलं बाबा इथला या समाधीचं कारण काय. कुत्र्याची समाधी का. इतर अनेक लोक अनेक कुत्र्यासारखी मरतात लोक.
त्यांची समाधी नाही. लोक म्हणतात त्यांची समाधी नाही, कुत्र्याची समाधी काय कारण? काय कारण आहे? तर तिथला इतिहास पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विंचू काट्यामध्ये फिरण्याकरिता शेवटचे 7 वर्ष होते ना, तेव्हा त्याने कुत्रा पाळला होता. त्याचं नाव होता वाघ्या. वाघ्या नावाचा कुत्रा पाळला होता. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी देह ठेवला, त्यांचा पार्थिव देह चंदनाच्या लाकडामध्ये ठेवण्यात आला आणि शिवाजी महाराजांनी देह ठेवला तेव्हा कुत्रा रडत होता. शिवाजी महाराज गेले तेव्हा. आणि आपले बावलट शिवजयंतीला पिऊन नाचतात, विठ्ठल विठ्ठल. शिवजयंती चांगली करता येत नसेल तर करू नका ना, पिऊन तरी नाचू नका, बरोबर की नाही? चांगलं तुम्हाला करता येत नाही तर नका करू, पण वाईट तरी करू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, विठ्ठल विठ्ठल. शिवाजी महाराजांनी देह ठेवला तेव्हा कुत्रा रडत होता आणि त्यांचा पार्थिव देह चंदनाच्या लाकडात ठेवण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक लोक गेली होती आणि जेव्हा त्या चितेला अग्नी दिली, अग्नी भडकल्यामुळे कुत्र्याने उडी घेतली त्या चितेमध्ये. शिवाजी महाराजांच्या जोरीला कुत्राही जळून गेला, जिवंत कुत्रा, आणि त्याने जीव दिला. हो, शिवाजी महाराजांवर एवढा प्रेम. शिवाजी महाराजांना त्या कुत्र्याने ओळखलं. कोण होते शिवाजी महाराज? आणि आपण माणसं असताना आपल्याला शिवाजी महाराजांना ओळखता येत नाही. किती शोकांतिक आहे, विठ्ठल. समाधी तिथे बांधावी लागली. त्या लोकांना कुत्र्याची समाधी बांधावी लागली. शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये त्यांनी उडी घेऊन आपला स्वतःचा जीव गमावला, म्हणून त्याची समाधी बांधावी लागली शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला. म्हणून अशी काहीतरी कीर्ती करून जायचे. कुत्रे अनेक मारतात रोडवर, पण असा कुत्रा होणे नाही. राजे अनेक झाले, परंतु असे राजे होणे नाही. राजा शिवाजी महाराजांसारखा राजाच नाही. समर्थ रामदास स्वामींनी 6 पदव्या दिल्या त्यांना. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, पुण्यवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, विठ्ठल विठ्ठल. कीर्ती करायची असेल तर शिवाजी महाराजांचा मार्गदर्शन घेतला पाहिजे. दाढी वाढवली, टिल्ला लावला म्हणून शिवाजी महाराज झाले असं नाही. काही दाढे वाढवतात, टिली सुद्धा तसेच लावतात. अरे पण त्यांचा काहीतरी आचरण घे ना, एकतरी गुण घे ना. त्यांचा गुण घे काहीतरी. शिवाजी महाराजांचा एक गुण घेतला तरी चालेल ना. कल्याणच्या सुभेदाराची सुवर्ण सोली बांगडी करून आदराने सोडली, अशी त्यांची नीती होती, विठ्ठल विठ्ठल. राहिलं तर आपली सुद्धा कीर्ती राहील. जशी शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये जगदंब 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 जगदंबेचे भक्त होते शिवाजी महाराज. म्हणून तर युद्धाकरिता जगदंबा मातेने स्वतः तलवार दिलेली आहे शिवाजी महाराजांना, विठ्ठल विठ्ठल. आपल्या देवाचं जर नाव असलं तर सर्व काम आपले बरोबर होतात. पण सकाळी सकाळी देवाचं नाव आलं पाहिजे. रम्या वाडिया दरे आवडीने आणि आदराने आपल्या मुखात जर नाम आलं तर तेने सकल सिद्धी जगी सर्व काम आपलं पूर्ण होतं. पण आरंभाला देवाचं नाव यायला पाहिजे. आरंभाला सकाळी सकाळी आपण उठतो ना, जेव्हा तोंड बोलतो की नाही, तेव्हा आरंभाला देवाचं नाव आलं पाहिजे. नाहीतर आपण ओरडू, आपल्या बब्या, पिंट्या, काल्या यांना ओरडलं तर नाही जमणार. आरंभाला देवाचं नाव आलं पाहिजे.
सकाळी सकाळी ज्ञानोबा म्हणतात सकल मंगल निधी सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. काय म्हणतात ज्ञानोबराय? सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणजे सकाळी सकाळी उठल्यावर देवाचंच नाव आलं पाहिजे मुखामध्ये. तोंड करतो तेव्हा समर्थ रामदास स्वामी सुद्धा तेच म्हणतात, प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी. तिन्ही संतांचं उत्तर एकच आहे ना. आधी सांगतात, आपण नंतर घेतो विठ्ठल विठ्ठल. उत्तर एकच येईल, पण आपण घेणारे वेगळी आपण नाही का. सर्व संत एकच सांगतात आपल्याला, फक्त नाम धारण करा तुम्ही. सकाळी सकाळी देवाचं नाव घ्या. सकाळी आरंभाला सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी म्हणा. आधी जर देवाचं नाव घेतलं तर आपण जे चितलेलं काम आहे ते पूर्ण होतं. आणि आपण मनामध्ये कोणतंही काम ठेवा, आपण सकाळी सकाळी जर देवाचं नाव घेतलं नाही तर कोणतंच पूर्ण होणार. आरंभाला आता आम्ही कीर्तनाला सुरुवात करताना काय म्हणतो? आधी कोणाला नमन करतो? पांडुरंगा करू प्रथम नमन. बरोबर की ना. आरंभाला देवाचं नाव घेतलं की आपले काम पूर्ण होतात, मग कीर्तन बरोबर होतं. आरंभाला देवाचं नाव. सकाळी सकाळी कोणाच्या लबाडाचं नाव येता कामा नये तोंडामध्ये. सकाळी सकाळी आरंभाला कोणी आपल्या गावातला आपला शेजारचा जर वाईट माणूस आहे, नास्तिक माणूस आहे, त्याचं नाव पूर्ण दिवसात एकदा सुद्धा आलं नाही पाहिजे. अजून सकाळी माकडाचं नाव घ्यायचं नाही. तुकोबारे म्हणतात, प्रभाते नाम न घ्यावे माकडाचे, तैसे अभक्ताचे सर्व काल. विठ्ठल कीर्ती आणि चित्तामध्ये पावले समान पाहिजेत. अभंगाचं नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती.
नामविचरणा तर म्हणतात नाम वाचे श्रवणे कीर्ती. वाचेमध्ये देवाचं नाव आणि श्रवणामध्ये कीर्ती. संताची कीर्ती किंवा देवाची कीर्ती. आणि चित्तामध्ये पावले समान त्यांनी काळ सार्थक केला. आता वाचेमध्ये कोणाचे नाव असतो हो? येतो का कोणाचे नाव तोंडामध्ये? आता कीर्तनाला बसलो आपण, आता तोंडाला बांधलेलं आहे म्हणून समजत ते आपल्याला नामचिंतन करतात का नाही. पुण्य पाहिजे. आपल्या मुखात नाव येण्याकरिता पुण्य पाहिजे. पुण्य जर नसेल तर त्याच्या तोंडामध्ये नावच येणार नाही, कीर्तनाला बसून सुद्धा येणार नाही. रामदास बाबा येईल का हो नाव? नाही येणार. त्याला पूर्वीची पुण्य पाहिजे. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम किंवाग्री येईल श्रीरामाची. नामाची ताकद आहे बाबा, फार मोठी ताकद आहे. नामावर बोलायला घेतलं ना तर 5 तास बोलता येईल मला, फक्त नामावर. खाली नामावर. मला वाटतं गोरफ्यामध्ये दरवर्षी माझा पहिल्या दिवसाचा सप्त्यामध्ये कीर्तन असतं. दरवर्षी पहिल्याच दिवसाचं असतं. मग तिथे नाम पर अभंग निवडायचा. पहिल्या दिवशी असतं तर नाम पर घ्यायचं, बरोबर की नाही? मग नामावर काय किती सांगणार हो? कितीही बोलता येतो नामावर. एवढी ताकद आहे त्या नामाची. नावामुळे ही सृष्टी निर्माण करता आली ब्रह्मदेवाला, बरोबर आहे? सृष्टी निर्माण करण्याकरिता ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. नाभी कमलातून निघाला देवाच्या. परंतु त्याला काही सुचत नव्हतं काय करावं. काय करावं सुचत नव्हतं. पुन्हा तो आतमध्ये गेला, भगवंताच्या नाभी कमलामध्ये आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्याला 2 अक्षर सापडले, त आणि प. तपश्चर्या केली 12 वर्ष त्याने तपश्चर्या केली. 12,000 वर्ष तपश्चर्या केली. आणि मग त्याला योग्यता प्राप्त झाली कोणती? सृष्टी निर्माण करण्याची. ज्ञानोबा म्हणतात सृष्टीची उपक्रमा पूर्विका विरतमा वेदायसा ब्रह्मा एकला होता. पुढे म्हणतात मद ईश्वराते नोलते सृष्टी ना सृष्टी करू शके तो थोड केला एके नामेजने. ज्ञानोबांच्या 2 ओव्या काय म्हणतात ज्ञानोबाई? सृष्टीची उपक्रमा पूर्विका विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. काय म्हणतात ज्ञानोबाई? वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. म्हणजे वेडा म्हणतात ब्रह्मदेवाला. वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो म्हणत होता मद ईश्वराते न ओळखे. मी ईश्वराला ओळखत नव्हतो, पण